नमस्कार मित्रांनो, तर आज आपण इथे या सक्सेस पार्टीत आलेलो आहोत. रात्रीच खेळ झाले, 100 एपिसोड्स कंप्लीट झालेले आहेत आणि इथे सर्वजण उपस्थित आहेत आणि त्याचपैकी आपले काही कलाकार मंडळी आहेत तिकडे. तर आपण सुरुवात करूया. लाडकी पूर्वाला पण विचारूया की तिला या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये तिचा आवडता क्षण काय होता. माझा सगळ्यात आवडता क्षण म्हणजे क्षण किंवा आता शब्द झाला आहे तो म्हणजे चहा. मी मोस्टली प्रत्येक एपिसोडला मी चहा देते आणि नायकांच्या घरात चहा सगळ्यांना आवडतो आणि त्याच्यात ते माझं कॅरेक्टर ॲक्च्युली माझ्या पूजा म्हणून मी जे जगते त्याच्याशी खूप सिमिलर आहे आणि मला ते करताना खूप मजा येते. अभिराम आहे इकडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. आपण अभिरामला विचारूया की त्याला आयुष्यात सर्वात कुठल्या गोष्टीची घाई आहे. मे बी देविकासोबत लग्न. आपण त्यालाच विचारूया. सिरियलमध्ये तर मला देविकाशीच लग्न करायचं आहे. आपण देविकाला विचारूया की तिचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आणि आज या पार्टीमध्ये सगळ्यांसोबत असताना तिला नेमकं काय वाटतंय, तिला नेमकं काय फील होतं हे आपण तिला विचारूया. मला खूप छान वाटतंय. साहजिक आहे, 100 एपिसोड्स पूर्ण झाल्याची पार्टी आहे, सगळ्यांना छान वाटतंय. आणि मगाशी एक प्रश्न होता की लक्षात राहिलेला क्षण कुठला, तर मला एक किस्सा सांगायचा आहे. शूटचा मला वाटतं 4था दिवस होता. साखरपुड्याचं शूट चालू होतं. अण्णा म्हणजे माधव अभ्यंकर सर आणि आमच्या शकुताई तिथे होत्या आणि माझी काहीही चूक नसताना अचानक दोघांनी ठरवलं की माझी घ्यायची आणि मला जोरजोरात ओरडून रागवायला लागले. मी ऐकतीये मला कळत होतं की हे खोटं आहे, म्हणजे मजा करतायत, पण एका लेवलनंतर मी ढसाढस रडायला लागले आणि मला ते लक्षात राहिलं. आणि आता सुषमाची भीती वाटत असेल ना तुम्हाला, म्हणजे सुषमा खऱ्या आयुष्यात किती असेल, डेंजरस आहे का आणि तसंच म्हणजे सूड उगवण्यात बिझी असते आणि काय करत असते, आपल्याला जाणून घ्यायची एक उत्सुकता असेल. ॲक्च्युली जेव्हा हे कॅरेक्टर मला मिळालं होतं तेव्हा फारशी काही अपेक्षा ठेवून मी आले नव्हते. म्हणजे फक्त एवढंच ठरवलं होतं की आपलं जे काम आहे ते करायचं आणि आपलं रूमवर जायचं, रिलॅक्स करायचं. पण जसं हळूहळू मला हे कळत गेलं की हे कॅरेक्टर केवढं डीप आहे, याला डिफरंट शेड्स आहेत आणि कितीही नाही म्हटलं तरी या मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. हे मला हळूहळू जेव्हा लोकं भेटायला यायला लागली आणि ती हट्ट करायला लागली, नाही आम्हाला सुषमाला पांडूला भेटायचं आहे, त्यावेळेस मला लक्षात यायला लागलं की ओके, इट इज गोईंग इन अ डिफरंट वे. आणि नॉर्मल लाईफमध्ये मी अजिबात सुषमासारखी नाही आहे. आय एम टोटली अपोजिट फ्रॉम दॅट. पण तरीही हे कॅरेक्टर मला खूप जवळचं वाटतं. या कॅरेक्टरबद्दल मला खूप रिस्पेक्ट वाटते. आणि सुषमाची भीती वाटते लोकांना. अच्छा, मुलींना वाटत असेल कारण एक हिरोईन आली आहे इंडस्ट्रीमध्ये नवीन. अरे सगळी जण असं आहे, मायत सुशल्या हिला गणेशा अरे पूर्वता आहे चाय हव्या. काय किती लिहिलं हो आपण. पांडू जा पान घेऊन ये. पान नको, आता पानावर बसूची वेळ झालेली या. पान नको. हे कसं नाही सरलस रे तू. लक्षात राहिलं. सरिता, पांडू भूक लागली, खाऊक दे का. सरिता गो सरिता. मायनू सरिता वहिनी दत्ता भाऊंबरोबर बोलत असाल ते दागिने हवेत ना तिका. आम्ही खूप एन्जॉय करतोय. 100 भाग मालिकेचे झालेले आहेत आणि या 100 भागांमध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे घरापर्यंत प्रत्येकाच्या घरातलं झालेलं आहे आणि आपल्या घरातल्या माणसांवरती जसं प्रेम करावं तसं आमच्यावरती सगळेजण प्रेम करत आहेत आणि कदाचित त्याचमुळे आज हे 100 भाग पूर्ण होत आहेत आणि हा रात्रीच्या खेळाचा प्रवास असा सुरू राहणार आहे. आणि तुम्ही बघत राहा, रात्रीचं खेळ चाले सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे आणि आपण मला पाहताय राजश्री मराठीवर.